नमस्कार, मी नवनाथ बन, करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी कुठल्याही क्षणी आपले 12वीचे निकाल लागतील। त्यामुळे 12वी नंतर काय करायचं, 10वीचे निकाल सुद्धा येत्या काही दिवसात लागतील, तेव्हा 10वी नंतर काय करायचं, अशा अनेक प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात, तुमच्या पालकांच्या मनात, तुमच्या मित्रांच्या मनात, तुमच्या नातेवाईकांच्या मनात पडले असतील। मागच्या 2 दिवसात आपण अनेक प्रश्नांचा आढावा घेतला, परंतु याच्या पलीकडे जाऊन आता निकाल लागल्यानंतर कॉलेज निवडण्याची घाई आपल्या सगळ्यांना असते। ती कॉलेज निवडताना नेमकी काय काळजी घ्यावी यावर आपण आज चर्चा करणार आहोत। त्यासाठी करिअर मार्गदर्शक स्वाती साळुंखे मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, खूप खूप स्वागत। खरं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो पालकांना, तो म्हणजे कॉलेज कुठलं निवडायचं। आता 2 दिवसात निकाल लागतील, त्यामुळे कॉलेज निवडताना मुख्यतः विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय काळजी घ्यावी? जेव्हाही आपण कॉलेजच्या बाबतीत बोलतो तेव्हा एक लक्षात ठेवा की कॉलेज मुख्यतः रेकग्नाइज्ड पाहिजे, तुमच्या घराच्या किंवा कुठे आसपास जवळ पाहिजे, जास्ती वेळ त्याच्यात ट्रॅव्हल टाईम तुमचा कमी झाला पाहिजे। तसेच तुम्हाला जे शिकायचे ते विषय त्या कॉलेजमध्ये दिले जातात का ते बघितलं पाहिजे। अमुक जातोय किंवा ते कॉलेज मला पहिल्यापासून वाटत होतं की लहानपणापासून माझी इच्छा होती की मला ह्या कॉलेजमध्ये जायचं आहे, तर तो हट्ट न धरता ॲक्च्युली त्या कॉलेजमध्ये काय काय कोर्सेस आहेत, काय काय स्पेशलायझेशन आहे तिथे लक्ष द्यावं। आणि दुसरं म्हणजे कुठेतरी रिअलिस्टिक व्हावं की गेल्या वर्षीचे कट ऑफ्स काय होते, ह्या वर्षी मी तिथे अप्लाय करू शकतो की नाही हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे। तसंच तिकडचे टीचिंग फॅकल्टी, लायब्ररी फॅसिलिटीज किंवा एक्स्ट्रा करिक्युलर्स काय असतील, स्पोर्ट्स असेल किंवा काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज असतील, तिथे पण स्टुडंट्सनी तेवढंच लक्ष दिलं पाहिजे। हे स्टुडंट्ससाठी आणि पालकांसाठी दोघांसाठीही ॲप्लिकेबल आहे। मॅडम, साधारणतः एक बघितलं जातं पद्धत अशी आहे की जे नावाजलेलं कॉलेज आहे, शहरातलं सगळ्यात मोठं कॉलेज, त्या ठिकाणीच मला ॲडमिशन मिळालं पाहिजे, कारण माझ्या मित्राला तिथे मिळालेलं असतं, कुठल्या तरी नातेवाईकाने आधी तिथे ॲडमिशन घेतलेलं असतं आणि तिथलं कॉलेज मिळालं तरच माझं करिअर होऊ शकतं। ही एक साधारणतः विद्यार्थ्यांमध्ये एक समज असते, ती कितपत योग्य आहे? मुळीच योग्य नाही आहे खरं सांगायचं म्हटलं तर। कारण का कॉलेज हे विद्यार्थ्यांमुळे असतं आणि फक्त अमुक गेला किंवा त्याला चांगलं पॅकेज मिळालं किंवा त्यांनी तिकडे शिकले किंवा आमच्या घरातली सगळीजणं त्याच कॉलेजमध्ये गेले, असा हट्ट जर धरला तर कदाचित खूप पेच प्रसंगात पडाल। बेसिकली त्या कॉलेजमध्ये असे कुठले कोर्सेस आहेत जे तुम्हाला करायला आवडतील, आणि दुसरं म्हणजे एक साधारणतः तिकडचे कट ऑफ्स काय आहेत, कारण का आता कॉम्पिटिशनचं जग आलेलं आहे, तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह परीक्षांसाठी तुम्हाला तयारी करावी लागते, एंट्रन्स एक्झाम असते, तर उगाच वेळ येण्या जाण्यात वाया न घालवता एकंदरीत सिलेबस सारखाच असणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि नंतरच निर्णय घेतला पाहिजे। तर जो समज आपण म्हणतो की तो चुकीचाच आहे की अमुक कॉलेज, आणि एक लक्षात घ्या की कॉलेज तुमचं करिअर घडवत नाही, शेवटी तुम्हालाच अभ्यास करावा लागतो, तुमचा स्किल सेट तुम्हाला नीट अजून चांगल्या रीते तो घडवावा लागतो आणि तेव्हा करिअर होतं। कॉलेज करिअर करत नाही। हो, सगळ्यांनाच आवडतं नामांकित कॉलेजमध्ये जावं, आपण अमुक कॉलेजमध्ये जावं, खूप आवडतं, पण त्यासाठी आपण काय काय तयारी केली पाहिजे आणि पुढे करिअर कुठे करायचं। आपल्याला काय कॉलेजमध्येच आयुष्यभर राहायचं नाही आहे हे लक्षात घ्या, आपल्याला 2 किंवा 3 वर्षानंतर हे कॉलेज सोडायचं आहे। तर अभ्यासक्रमाकडे जास्ती लक्ष द्या आणि स्वतःच्या पोटेन्शियल्सकडे लक्ष द्या आणि ते पुन्हा कसे विकसित केले जातील, कारण का बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये NCC असतं किंवा काही स्टुडंट्स कल्चरल प्रोग्राम्स असतात, इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स होतात, तिथे जास्ती लक्ष द्यावं जेणेकरून तुमचे स्किल सेट जास्ती वाढता येतील। तिथे जर लक्ष दिलं तर कदाचित हा जो गोंधळ किंवा जो एक हट्टीपणा असतो तो निघून एक वास्तविकतेकडे लक्ष दिलेलं जास्ती बरं होईल। त्यात अजून एक संभ्रम असा असतो की मी 10वी सेंट्रल बोर्डामधून केलेली असते आणि मग मला 12वी करताना किंवा पुढे शिक्षण घेताना स्टेट बोर्डाचं घ्यायचं का इंटरनॅशनल बोर्डाचं घ्यायचं, हे सध्या पालकांमध्ये खूप संभ्रम असतो। एखाद्या विद्यार्थ्यांनी CBSE मधनं 10वी करते आणि मग 11वी-12वीला जर आपण स्टेट बोर्डाचं घेतलं तर आपल्याला मार्क्स चांगले मिळतील, पुढे मेडिकलला, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळतील, हा एक पालकांचा समज असतो। तर त्याबद्दल काय सांगाल? समज जर आहे तर तो तेवढाच बरोबर आहे आणि तेवढाच चुकीचा आहे असं म्हणेन, कारण का शेवटी त्या विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीवर अवलंबून असतं। काही बोर्ड्सच्या काही जे एंट्रन्स एक्झाम आहे त्याचे जे सिलेबस असतो तो बऱ्याचसा सारखा असल्यामुळे या स्टुडंट्सना त्याचा फायदा होतो, पण असं काही नाही की अमुक बोर्डचेच विद्यार्थी पुढे येत आहेत, बाकीचे स्टेट बोर्ड असू देत, बाकीचे जे काय बोर्ड्स आहेत तिथले पण विद्यार्थी तेवढेच चमकतात। तर कुठेतरी एक परत जे मी रिपीट करेन ते एक रिअलिस्टिक ॲटिट्यूड पाहिजे की अमुक बोर्डमुळेच त्या एंट्रन्स एक्झाम क्रॅक करता येते असं काही नाही। शेवटी तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीवर कितपत तुम्ही फोकस्ड आहात इथे जास्ती लक्ष दिलं पाहिजे।
असं काहीच नाही आहे की एक अमुक बोर्ड चांगला आहे आणि दुसरा कुठला बोर्ड चांगला नाही आहे, किंवा स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना यश मिळत नाही किंवा नॅशनल बोर्डच्याच विद्यार्थ्यांना यश मिळतं, असं जर तुम्ही बघितलं तर नाही आहे. शेवटी त्या विद्यार्थ्यांनी किती एफर्ट्स घेतलेले आहेत अभ्यासासाठी, ते एंट्रन्स एक्झामसाठी काय तयारी केली, तिथे जर तुम्ही लक्ष दिलं तर लक्षात येईल की भारतात एवढे एज्युकेशनल बोर्ड्स आहेत, तर प्रत्येक बोर्डमधले विद्यार्थी ते एंट्रन्स एक्झाम क्रॅक करू शकतात आणि पुढच्या शिक्षणासाठी ते लोक तशीच तयारी करत आहेत. तर अमुक एक कॉलेज किंवा अमुक एक बोर्ड असं न धरता तुमच्यात काय आणि तुम्हाला पुढचं काय शिकायचं आहे किंवा काय सब्जेक्ट्स पाहिजेत तिथे जास्ती लक्ष देणं महत्त्वाचं आहे. जसं कॉलेजचं झालं की आपल्याला माझ्या आवडीचं कॉलेज नाही मिळालं तर मी दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो आणि मला पाहिजे तो कोर्स करू शकतो. पण कोर्सच्या बाबतीत काय, समजा मला मेडिकलला जायचं किंवा इंजिनिअरिंगला जायचं किंवा एअरफोर्सला जायचं, परंतु त्याला मला तेवढे मार्क्स मिळाले नाही, मी एंट्रन्स क्लिअर झालं नाही, तर अशा वेळेला विद्यार्थ्यांनी बॅकअप प्लॅन म्हणून काय केलं पाहिजे? आणि त्यावर समजा मेडिकलला नाही गेलो तर मला मग फार्मसीला जाता येईल का? तसे असून कुठले मार्ग विद्यार्थ्यांसमोर आहेत की ज्याचा मार्ग ते निवडू शकतात? खरं तर प्रत्येक शाखेत म्हणजे कॉमर्स घ्या, आर्ट्स घ्या, सायन्स घ्या, एस्पेशली सायन्ससाठी प्रत्येक ठिकाणी बॅकअप्स आहेत. म्हणजे काय, एक नाही तर दुसरे कोर्सेस आहेत आणि भरपूर कोर्सेस आहेत, असे 1-2 कोर्सेस नाही आहेत. जनरली स्टुडंट्स आणि पेरेंट्सचं काय होतं की त्यांना त्याच कोर्सविषयी माहिती असते आणि तेवढंच त्यांनी ते स्वप्न बाळगलं असतं, पण पुढे काय दुसरे पर्याय आहेत की नाही पण बघत नाही. बॅकअप म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर 3-4 ब्रांचेससाठी ओपननेस ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याचदा बघतो की पालक किंवा मुलं अमुक ब्रांचसाठीच हट्टीपणा करतात आणि कदाचित जर ते मार्क तसे मिळाले नसतील तर असं वाटतं की अरे बापरे, आता पुढे मला काहीच नाही, आणि मग विचार करतात मी परत एंट्रन्स एक्झाम दिली पाहिजे का, पुन्हा 12वीची परीक्षा दिली पाहिजे का. पण असं नाही आहे की एक लक्षात घ्या की एक ब्रांच इंजिनिअरिंगची असेल किंवा मेडिकल असेल किंवा कुठले प्युअर सायन्सेस असेल, ते तुम्हाला मास्टर्स लेवलवर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर कुठले कोर्सेस करून तुम्हाला पुढे जाता येईल इथे लक्ष दिलं पाहिजे. जसं कॉलेजचं आणि कोर्सचं दोन्ही ठिकाणी की जरा 11वीत ॲडमिशन नाही मिळालं तर कदाचित 12वी नंतर तुम्हाला मिळू शकते किंवा ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरसुद्धा तुम्हाला कॉलेज चेंज करता येतं. तसंच जे कोर्सेसच्या बाबतीत आहे, बॅकअप प्लॅन म्हणजे हे नाही म्हणून चला काहीच नाही म्हणून मी ते दुसरं काहीतरी कोर्स केला त्याच्यात अर्थ नाही. मला हा कोर्स करायचा होता जो मेडिकल फील्डचा आहे किंवा जो सायन्स रिलेटेड आहे, जो मला पुढे रिसर्च मला करायचं होतं, तर कदाचित प्युअर सायन्सेसमधून पण करता येण्यासारखं आहे. तसं जर बघितलं, जर कॉमर्सचं जर आपण बघितलं, कॉमर्स जरी घेतलं, पुढे फायनान्स आहे, बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, जे आपण संलग्न म्हणतो असे पण पुढे कोर्सेस तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला नक्कीच करता येतात. तर इथे स्टुडंट्सनी थोडं ओपन माइंडेड राहिलं पाहिजे की तुम्ही विषय कुठले 11वी 12वीत घेताय तिथे लक्ष दिलं पाहिजे, तुमची तयारी किती आहे आणि तुम्ही कितपत अजून अभ्यास करायला तयार आहात, दोन्ही तेवढेच महत्त्वाचे टप्पे आहेत. जसं आता तुम्ही म्हणालात की समजा मला यावर्षी अपेक्षित यश मिळालं नाही तर मी पुन्हा, समजा मला मेडिकलला जायचं तर मी पुन्हा पुढच्या वर्षीसाठी वाट बघावी, पूर्ण तयारी करून की बाबा मला पुढच्या वर्षी ॲडमिशन मिळेल किंवा कुठल्याही कोर्समध्ये असेल. मला समजा अपेक्षित यश मिळत नसेल तर मी एखाद्या वर्ष थांबायचं, पुन्हा नव्यानं अभ्यास करायचा, जोमानं अभ्यास करायचा आणि पुन्हा तो मार्ग निवडायचा. बरोबर आहे का हा चुकीचं आहे? इथे ना खूप आम्ही बघितलं की इथे फोकस खूप महत्त्वाचं आहे. आम्ही असे विद्यार्थी आमच्या सेंटरवर पण बघितले जे थांबलेले आहेत, पण त्यांनी खूप म्हणतात ना सगळं तन मन धन लावून तो अभ्यास केलेला आहे, जिथे अजिबात दुसऱ्या ठिकाणी ते असे विषयांकडे वळलेले आहेत. फोकस जर स्ट्रॉंग असेल, डिटर्मिनेशन असेल की नाही मला नक्कीच पुढल्या वर्षी मी करू शकतो, तर करता येण्यासारखं आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की पुढल्या वर्षी पण तेवढेच स्टुडंट्स बरोबर तुमचा कॉम्पिटिशन आहे आणि कुठेतरी ते जे विद्यार्थी आहेत ते फ्रेशर्स आहेत, वेळेस तुम्ही गेल्या वर्षीचे स्टुडंट आहात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही पण तयारी पाहिजे की जास्ती मार्क मिळवले पाहिजे, कारण का कदाचित असंही होऊ शकतो जर कमी मार्क मिळाले पुन्हा किंवा अपेक्षित मार्क नाही मिळाले तर 1 वर्षाचा तो टोटल लॉस असतो. इथे कुठेतरी पालकांनी आणि स्टुडंट्सनी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतला पाहिजे, कारण का रिस्क तेवढीच आहे. दोन्ही प्रकारे यश मिळू शकतं. कदाचित असंही होऊ शकतं की तुम्ही जनरली जे सायन्सच्या बाबतीत होतं की मेडिकलला ॲडमिशन नाही मिळालं तर कदाचित प्युअर सायन्सेसकडे वळून नंतर हॉस्पिटल मॅनेजमेंटसारखे कोर्सेस करता येण्यासारखे आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा प्रोग्राम्स आहेत वेगवेगळ्या मेडिकल स्टुडंट्ससाठी, जे मेडिकल रिलेटेड जे पॅरामेडिकलसारखे कोर्सेस असतात ते पण पोस्ट ग्रॅज्युएशन रिलेटेड करता येतात.
तर तिथे पण थोडा ओपननेस ठेवला तर कदाचित मार्ग खूप सुखकर होऊ शकतो, पण हट्टीपणामुळे कदाचित नुकसान तुमचंच होण्याची शक्यता दाट आहे. पण ढोबळमानानं असं बघितलं होतं की समजा आता मला ॲडमिशन नियोजित ठिकाणी नाही मिळालं तर मी काय करतो, मग BScला किंवा कुठल्या तरी एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन ठेवायचं आणि मग पॅरलली त्याची तयारी करायची. हाही पर्याय काही विद्यार्थी निवडतात, तर हा पर्याय निवडणं योग्य आहे का? फुल फ्रेम तेच आपण अभ्यास करायचा हे योग्य आहे? केव्हाही असे बरेचसे विद्यार्थी आहेत जे सायन्स BScसाठी ॲडमिशन घेतात, मग मेडिकल आणि इंजिनिअरिंगसाठी नव्याने पुन्हा प्रयत्न करतात. चुकीचं काहीच नाही, करायला काहीच हरकत नाही, पण परत जे मी रिपीट करेन ते फोकस इथे पाहिजे की नाही मी हे फक्त ॲडमिशन मिळेपर्यंत, पण काय होतं तेव्हाच तुमच्या कॉलेजच्याही परीक्षा असतात, युनिट टेस्ट असतात आणि तोही अभ्यास तेवढाच महत्त्वाचा असतो. कारण का फोकस दोन्ही ठिकाणी तेवढंच द्यावं लागतं, एंट्रन्स एक्झामकडे सुद्धा आणि पुन्हा जे कॉलेज चालू आहे तिथे पण द्यायला. इथेच तुमचं टाईम मॅनेजमेंट स्किल्स, तुम्ही अभ्यासाची तुमची पद्धत, तुम्ही जर तोच अभ्यास तशाच प्रकारे करणार असाल तर कदाचित चुकाल. तर तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अजून जोमाने आणि नव्याने अभ्यास केला पाहिजे. कारण का इथे जे प्रॉब्लेम किंवा जे इश्यूज येतात ते बऱ्याचदा त्या स्टुडंटला किंवा त्या विद्यार्थ्याला बरेचसे टोमणे मारले जातात किंवा कदाचित मस्करी केली जाते नातेवाईकांकडनं किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं. तर तिथेच तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात की मला नाही, माझं हे जे चित्र आहे ते मला बदलायचं आहे, ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच इथे संपूर्णपणे त्या एकमेव त्या विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. तिथे कोणालाही दोष देऊन चालत नाही किंवा कोणालाही गृहीत धरून पण चालत नाही. तो तुमचा स्वतःचा लढा आहे, तो लक्षात ठेवला पाहिजे आणि त्या जोमाने अभ्यास केला तर होऊ शकतं. आणि बरेचसे विद्यार्थी ड्रॉप घेतात किंवा साईड बाय साईड ज्याला आपण म्हणतो कॉलेजचा पण अभ्यास करतात, पण ते एंट्रन्स एक्झाम पण क्रॅक करताना बघितलेलं आहे. पण विद्यार्थ्यांना एक साधारणतः असं दडपण असतं बऱ्याच वेळेला की आता रिझल्ट 2-4 दिवसामध्ये लागतील, पण दडपण असतं की माझ्या ड्रायव्हरच्या मुलाला चांगले मार्क पडाले, तो डॉक्टरला जातोय, तो इंजिनिअरिंग करतोय, पण तुला चांगले मार्क मिळत नाहीत. हे एक पालकामधनं साधारणतः कॉमन फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो. आपण पालकाशी जेव्हा चर्चा करतो तर हे दडपण, विद्यार्थ्यांवरचं हे दडपण दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि पालकांनी त्यात कशी काळजी घ्यावी? रिझल्ट्स म्हटलं की अपेक्षा या ठरलेल्याच असतात. मग आणि ते आपलं एक शिक्षण पद्धत आहे किंवा आपले एक म्हणतात ना एक मानसिकता, एक जडणघडणच तशी झालेली आहे की अमुक विद्यार्थी हुशार आहे, पहिल्यापासून शाळेत पहिला येत होता किंवा चांगले मार्क, तर हा विद्यार्थी 90% किंवा 92% मिळणारच आणि पुढे चांगल्या इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजमध्ये जाणारच, असं नेहमी एक काही चर्चासत्र सुरू असतं. पण इथेच पालकांनी कुठेतरी स्वतःच्या मुलांवर, पाल्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. फक्त अमुक मार्क मिळाले नाही म्हणून आता तू काहीच कामाचा नाही किंवा तुला पुढे तुझं काय होणार असे शब्द न वापरता एक लक्षात घ्या, कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. लाखोवारी स्टुडंट्स या परीक्षेसाठी बसलेले असतात आणि कदाचित अर्धा मार्क, 1 मार्क किंवा कधी तर टक्क्यांनी हे सीट निघून जाते. आपल्याकडे व्हेरियस ॲडमिशन स्कीम्स असतात, तर कोणाला कशी मिळू शकते सांगता येत नाही. तर त्याच्यासाठी जो आपण मगाशी जे तुम्ही सांगितलं बॅकअप प्लॅन, की जर मेडिकल असेल, जर मेडिकल MBBS नसेल तर आयुर्वेदसाठी तयार आहात का किंवा होमिओपॅथीसाठी तयार आहात का, ते नसेल तर डेंटिस्ट्रीसाठी तुम्ही ओपन अप आहात का, अगदीच नाही तर प्युअर सायन्सेसकडून नंतर MSc लेवलला जेनेटिक्स किंवा बाकीचे जे सायन्सेस आहेत तिथे वळायला पण काहीच हरकत नाही. नक्कीच आपल्याकडे खरं तर खूप बॅकअप प्लॅन असायला हवेत आणि ज्याच्यामधून आपल्याला योग्य करिअरची निवड करता येईल. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला फोन लाईन ओपन आहेत. आपल्या स्क्रीनवर खाली फोन नंबर आहेत 66160216. या नंबरवर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. आपल्याला सध्या सांगलीवरून शुभम आहे. शुभम, काय आहे प्रश्न तुझा? शुभम, आवाज येतोय? शुभम, आवाज येतोय? प्रश्न विचार तुझा. मला वाटतं काहीतरी तांत्रिक कारण आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न आहे. स्वप्नजा सोनटक्के आहेत. स्वप्नजा, तुझा आवाज येतोय आणि तुझा प्रश्न काय एका वाक्यात सांगशील? सर, माझ्या मुलाने आता CBSE बोर्डने 10th एक्झाम दिलेली आहे. अच्छा. आणि त्याला NDA मध्ये करिअर करायचं आहे, तर त्याने आता 11th स्टेट बोर्डने जावं की CBSE ने जावं?
10वीची परीक्षा कुठे दिली आहे? सीबीएसई बोर्डने दिलेली आहे. ओके. मगाचाच प्रश्न, मगाशी जर आपण चर्चा केली तर आता त्यांनी काय करावं? मला संपूर्ण प्रश्न ऐकू आलेला त्यांनी नाही. आता सीबीएसई मधनं 10वीची एक्झाम दिली आहे. पुढे त्यांनी सीबीएसई बोर्डात जावं का एसएससी बोर्डात जावं? खरं म्हटलं तर बोर्डाचा तसा फरक काही पडत नाही. कुठलाही बोर्ड असेल, परत रिपीट करते की मुलाची आकलन शक्ती कुठे आहे ती बघा. पण जे आपले जे एंट्रन्स एक्झाम्स आहेत जनरली जे मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे, ते सीबीएसई बोर्डाच्या सिलेबसमुळे बरेचसे जण सीबीएसई बोर्डाकडे वळतात. पण एक लक्षात घ्या, स्टेट बोर्डाचे स्टुडंट्स आणि ISC बोर्डाचे स्टुडंट्ससुद्धा हे परीक्षा क्रॅक करू शकतात. तर शेवटी तुमच्या मुलाची अभ्यासाची पद्धत आणि त्याची आकलन शक्तीकडे, ॲप्टिट्यूडकडे, IQ लेवल्सकडे लक्ष द्या आणि त्याच्यानंतर बोर्ड चेंज करायला काही हरकत नाही. पण खरं म्हटलं तर बोर्डाने तसा काही फरक पडत म्हणजे असं काही नसतं की अमुक एक बोर्डमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळते आणि तुम्हाला अमुक एक क्षेत्रामध्ये करता, असं काही नसतं. असं काही नाहीये, असं काही नाही. कारण का प्रत्येक बोर्डातले विद्यार्थी, आपल्या भारतातच अराउंड 32 बोर्ड्स आहेत. प्रत्येक बोर्डचे विद्यार्थी मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर सगळीकडे जातात. आणि जर तुम्ही बघितलं तर तिकडे मोर ॲप्टिट्यूड, अभ्यास करण्याची पद्धत आणि एक फोकस असतो जो आयुष्यात, तो महत्त्वाचा असतो. बोर्ड काही त्या बोर्ड असल्यामुळे कदाचित तुम्हाला थोडाफार अभ्यास सोपा वाटतो किंवा तुम्हाला ती पद्धत माहीत असते, त्यामुळे एक ॲडव्हान्टेज मिळू शकतो. पण तुम्ही अमुक बोर्डमध्ये आहात म्हणून तुम्हाला कठीण जाणारे, सोपं जाणारे असं काही नाही आहे. असं आपण एक जनरलिस्टिक स्टेटमेंट नाही करता येत. पण ढोबळ मानानं असं बघितलं जातं की प्रेफरन्स देताना, अगेन कमिंग बॅक, जर तुमच्या मुलांनी जर सीबीएसई आणि त्याला जर आवड असेल तर काही हरकत नाहीये. तुमच्या जवळपासच जी शाळा असेल आणि त्या मुलालाही काही हरकत नसेल तर कंटिन्यू करायला काही हरकत नाही. आपल्याकडे ऋत्विक कादरे नाशिकवरून आहेत. ऋत्विक, तुमचा प्रश्न विचारा. हो, हॅलो मॅम, मी इयत्ता 12वी मध्ये HSC मध्ये आहे आणि PCB ग्रुप घेतलेला आहे. तर मग मला जेनेटिक्सला जायचं असेल तर काय स्टेप्स करायला लागतील? आणि जेनेटिक्स मध्ये जायचं, त्याला PCB ग्रुप घेतलाय त्यांनी 12वी मध्ये, आता जेनेटिक्स मध्ये करिअर करायचं. कसं आहे, जेनेटिक्समध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत जायला. एक जर ऑप्शन घेतला, PCB घेतलाय, तर MBBS झाल्यानंतर जेनेटिक्समध्ये जाता येतं. सेकंड इज प्युअर सायन्सेस, म्हणजे मायक्रो किंवा बॉटनी घेऊन पण पुढे जेनेटिक्समध्ये जाता येईल. काही झुओचे पण स्टुडंट्स जातात. अगदी ॲग्री घेतलं तरीसुद्धा काही युनिव्हर्सिटीज जेनेटिक्ससाठी ॲडमिशन देतात. एक लक्षात घ्या, जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा जेनेटिक सायन्सेस आपल्या भारतात अंडर ग्रॅज्युएट लेवलला खूप कमी युनिव्हर्सिटीज देतात. बरेचसे युनिव्हर्सिटीज तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनलाच दिलं जातं. तर तुम्ही MBBS रूट घेऊ शकता किंवा प्युअर सायन्सेस घेऊन सुद्धा नंतर जेनेटिक्सकडे जाऊ शकता. त्यासाठी किती मार्क्स असतील तर जेनेटिक्सला जावं आणि असं काही आहे का? असं नाही. आता बघा, जर MBBSला असेल तर शेवटी 12वीचे मार्क आणि नीटची एंट्रन्स एक्झाम असेल. मग MBBS झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला वाटतं की पोस्ट ग्रॅज्युएशन जेनेटिक्सच्या याच्यामध्ये करायचं तर तेव्हा जाता येईल. पण जर समजा तुम्ही BSc मायक्रो किंवा बॉटनीमधनं जरी घेतलं किंवा केमिस्ट्री जरी घेतलं तरी पुढे तुम्हाला MSc साठी जाता येतं. म्हणजे हाच प्रश्न की समजा 12वीला मेडिकलला ऍडमिशन नाही मिळालं तर मग BSc करून किंवा इतर कुठले मार्ग आहेत विद्यार्थ्यांना की जे आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये जाता येईल? कारण पालकांचा आग्रह असतो की पहिल्यांदा डॉक्टर व्हावं, पण दुसरे ऑप्शन्स पण आपण सांगितले पाहिजे. बरेचसे ऑप्शन्स आहेत. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये आणि रिसर्च सेंटर्समध्ये हे PG डिप्लोमा कोर्सेस स्टुडंट्सना केले जातात. अगदी राईट फ्रॉम इंटर्नशिप ट्रेनिंग दिली जाते, म्हणजे अगदी सुपर स्पेशलाइज फील्डपासून. मग तो कोर्स कदाचित 2 वर्षाचा असू शकतो. काही इन्स्टिट्यूट्समध्ये 3 वर्षाचे हे कोर्सेस असतात, तर काही इन्स्टिट्यूटमध्ये अगदी 1 वर्षाचा पण असू शकतो. मग ते कधी कॅन्सरच्या फील्डमध्ये असतील, कदाचित फिजिओथेरपीच्या फील्डमध्ये असतील, अगदी DMLT पासून पण कोर्सेस आहेत, टेक्निशियनचे कोर्सेस असतात, पण ते तुम्हाला PG लेवलवर मिळतात. आणि शेवटी तुम्ही प्युअर सायन्सेसचे स्टुडंट आहात की नाही ते बघतात. तर मेडिकल फील्डमध्ये, म्हणजे मेडिकल जर तुम्हाला खूप पाहिजे असेल आणि जर तुम्हाला काही कारणास्तव तुम्हाला जाता येत नसेल तर तुम्ही PG ऑप्शन ठेवू शकता. दीपाली पानवले ठाण्यावरून आहेत. दीपाली, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की माझ्या मुलाने आता 10वीची परीक्षा दिलेली आहे आणि लर्निंग डिसॅबिलिटी या प्रकारात तो येतो. तर अशा मुलांसाठी काय कोर्सेस असतात? त्यासाठी झेपेल अभ्यासक्रम हे मला कळत नाहीये. ठेवू? नाही, रिपीट करा प्रश्न. LD मुलं असतात बघा, लर्निंग डिसॅबिलिटी ज्यांना असते, त्या मुलांना कुठला अभ्यासक्रम झेपेल हे सांगत नाही. कारण टीव्हीवरनं, कारण दरवेळेला इंजिनिअरिंग आहे मेडिकलचाच विचार करतात. तर ह्याच्याबद्दल पण जरा माहिती सांगा ना. नक्की.
थँक्यू. लर्निंग डिसेबिलिटीजचे जेव्हा आपण मुलं बघतो त्यांना सगळेच क्षेत्र ओपन अप होतात, पण काय असतं की जे आपण ग्रॅव्हिटी म्हणतो ते कितपत आहे ते बघितलं पाहिजे. डिस्कॅल्क्युलिया आहे, डिस्ग्राफिया आहे, काय नक्की कुठली लर्निंग डिसेबिलिटी आहे त्याच्यावर पण खूप अवलंबून असतं. तर तिथे थोडंसं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि स्टुडंट्सना कॉलेजेसमध्ये थोडेफार त्या लोकांना सवलती पण असतात. 11वी 12वीत सायन्स आर्ट्स कॉमर्सला घेता येतं, पण प्रत्येक स्टुडंट्सच्या त्या जे लर्निंग डिसेबिलिटी जी ग्रॅव्हिटी किंवा सिव्हिअरिटी आपण ज्याला म्हणतो त्यावर अवलंबून असतं. आणि बरेचसे लर्निंग डिसेबिलिटीचे स्टुडंट्ससुद्धा इंजिनिअरिंगसाठी गेलेले आहेत आणि बाकीच्या पण जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत तिथे पण जातात, पण पर्टिक्युलर कुठली आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि काय झालेलं आहे की इथे तुम्हाला त्या स्टुडंटला जरा बाकीच्या स्टुडंट्सपेक्षा जास्ती मेहनत घ्यावी लागते, कारण का त्या लेवलला स्पेशल एज्युकेटर तुम्हाला मिळत नाही. स्कूल लेवलला तरी मिळून जातो, पण जेव्हा कॉलेजचं जेव्हा आपण शिक्षण म्हणतो किंवा 12वी नंतरचं शिक्षण म्हणतो इथे टोटली त्या मुलगा किंवा जी मुलगी असेल तिला जास्ती एफर्ट्स घेऊन अभ्यास करण्याची जर तयारी असेल तर कुठलंही क्षेत्र चालू शकतं. ज्या स्टुडंट्सना लर्निंग डिसेबिलिटीज आहेत त्यांनी वोकेशनल गायडन्सची टेस्टसुद्धा करून घ्यावी, म्हणजे एकंदरीत त्या ॲप्टिट्यूड आणि त्या लर्निंग डिसेबिलिटीच्या रिपोर्ट्समुळे एक काउन्सिलर तुम्हाला अजून व्यवस्थित गाईड करू शकते की नक्की या स्टुडंटनी आर्ट्सला जावं, कॉमर्सला जावं की सायन्सचा विषय घ्यावा. खरं तर एखादी कमकुवत बाजू असेल तरी घाबरून जाण्याचं किंवा अगदी निराश होण्याचं कारण नाही, कारण दिव्य तेज अंतर्यामुच्या अंधाराचे भय न कुणा, आसमंत व्यापून निनादे करू गर्जना पुन्हा पुन्हा. त्यामुळं आपण या सगळ्यांवर मात करून यश नक्की मिळू शकतो. त्यासाठी तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मॅडम, आज आपण इथं आलात, सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या करिअर मंत्र या कार्यक्रमात आजच्या भागात इथेच थांबतो, परंतु सगळ्या प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.